शकताय आत्ताच माझे मित्र प्रेमावरीचे हिरो राजेशजी नवरे यांची आपण मुलाखत घेतलेली आहे. आत्ता मी डायरेक्टर जाधव सर तर ते लातूरमध्ये पहिल्यांदाच आलेले आहेत आणि एका फिल्मचं ऑडिशन घेत आहेत. तर कसा राहिला प्रवास असेल, काय असेल या फिल्मविषयी माहिती काय सांगू शकाल? सर आमची रशिका फिल्म प्रोडक्शन ही एक फिल्म प्रोडक्शन कंपनी आहे आणि त्या प्रोडक्शन हाऊसच्या मार्फत आणि दयानंद कॉलेजच्या सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इथे ऑडिशन घेतो आहोत. आमचं नवीन एक चित्रपट येत आहे आणि त्या चित्रपटाचं जे पोस्टर वगैरे आहे ते ऑफिशियल अनाऊन्स होणार आहे. तत्पूर्वी आम्ही या भागातल्या कलाकारांचा शोध घेत आहोत, कारण आमची जी स्टोरी आहे, आमच्या ज्या फिल्मचे कथानक आहे ते कथानक या भागातली संस्कृती, या प्रदेशाची जे गुणधर्म आहेत, या प्रदेशातले जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला प्रकट करण्यासाठी, सादर करण्यासाठी आम्हाला या मातीतली भाषा पाहिजे आणि त्या मातीतले जे कलाकार आहेत त्या कलाकारांचा शोध घेण्यासाठी म्हणून आम्ही इकडे दयानंद कॉलेजमध्ये ऑडिशन घेतो आहोत. आम्हाला या ऑडिशनसाठी भरघोस असा प्रतिसाद मिळतो आहे आणि त्याच्यामुळे आमचा आनंद द्विगुणित होतो आहे, का आम्हाला उत्साह निर्माण झालेला आहे. आणि लवकरच तुम्हाला नवीन एक वेगळ्या परिप्रेक्ष्यातून सादर झालेला एक नवीन सिनेमा, जो की आत्तापर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये, मराठी फिल्मसृष्टीमध्ये आलेलं नाही, अशी एक नवीन कलाकृती आपणाला नक्कीच बघायला मिळेल असं मला विश्वास आहे. सर असा एक माझा प्रश्न असेल, लातूर हे पॅटर्न आहे आणि लातूर हे कलाकारांची रत्नाची खाण असं संबोधलं जातं. तर लातूरच्या कलाकारांना वाव मिळेल का आपल्या पिक्चरमध्ये? हा, आमच्या फिल्मची स्टोरीच या भागातली आहे. इथलं जे समाज जीवन आहे, इथली जी संस्कृती आहे, त्या समाज जीवनाला, त्या संस्कृतीला आम्ही प्रकट करणार आहोत, सादर करणार आहोत, त्याचं प्रेझेंटेशन म्हणून इथल्या कलाकारांनाच आम्ही जास्तीत जास्त कसा भाव मिळेल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणखी एक माझा प्रश्न असेल सर, या पंचक्रोशीतील कलाकारांसाठी काय मेसेज असेल, काय संदेश असेल आपला? कलाकारांसाठी मेसेज असा असेल, आपण दुर्गम भागातले किंवा मराठवाड्यातले असे एक लोकांची समज आहे, पण मला विश्वास आहे की तुम्ही नाउमेद न होता आम्ही जो प्रोजेक्ट करतो आहोत अशा उपेक्षित कलाकारांना आणि ज्यांच्याकडे प्रतिभा आहे, ज्यांच्याकडे कला कौशल्य आहे पण त्यांना संधी मिळत नाही, अशा कलावंतांना वेगळं प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि मला सगळ्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही नाउमेद न होता आपली कला आणि त्या कलेला कुणीतरी महत्त्व मिळणार आहे, कुणीतरी त्याला सराहना करणार आहे, एवढे लक्षात घ्यावं. आणि आमची प्रोडक्शन कंपनी ही याच संकल्पनेतून काम करते आहे. आणि मी सगळ्यांना अशी विनंती करतो की जास्तीत जास्त तुम्ही आमच्याशी अप्रोच व्हावं. जरी ऑडिशनला तुम्हाला येता आलं नसेल तर आमच्याशी संपर्क करावा आणि जुडण्याचा प्रयत्न करावा. सर मग संपर्क करण्यासाठी काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय सांगू शकाल आपण? आमचा आता पर्सनल माझा नंबर आता आमच्या असोसिएटचा नंबर आहे, तो नंबर मी तुम्हाला देऊ शकतो. 86 52 68 80 16. 86 52 68 80 16 हा श्याम भोसले म्हणून आमचे असोसिएट आहेत. त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि तुम्हाला नक्की संधी मिळेल असं मी आपणाला आश्वासन देतो. तुम्ही पाहू शकताय सरांनी आत्ताच आपल्या चॅनलवर नंबर दिलेला आहे. जे काही कलाकार इथं ऑडिशनला नाही आलेले आहेत त्यांनी या कॉन्टॅक्ट करावं आणि यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊन फिल्ममध्ये सहभागी व्हावं.
कॅमेरामन सागर जोशी, मी भागवत जोशी, BJ न्यूज लातूर.